सर्वांना नमस्कार. रुद्रदामिनी लव्ह स्टोरीचे 6 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. दामिनीनं रुद्रला विचारलं की मी इथं राहू की जाऊ, आणि नेहमी तिला इथून जा म्हणणारा रुद्र आता गप्प बसला आणि म्हणाला, आलोच, दार बंद करून घे आतून. आणि तो गेला. आणि दामिनी विचार करत होती की शांता मावशी म्हणाल्या तशा रुद्र खरंच चांगला मुलगा आहे. त्यानं दादाचा राग माझ्यावर नाही काढला. दादाचं खरंच चुकलं होतं आणि रुद्रचं त्याच्यावरती चिडणं साहजिकच होतं. मग दामिनी स्वयंपाक बनवायला लागली आणि तिला आठवलं की रुद्रला इंजेक्शन द्यायचं आहे टीटीचं, आणि तो स्वतःहून तर काही घेणारच नाही. घाबरट कुठला. आणि मग तो परत येण्याची ती वाट बघत बसली. रुद्रचा फोन नंबर सुद्धा तिच्याकडे नव्हता. किती बुद्धू आहे ना मी, असं तिला स्वतःलाच वाटलं. आता पण साधारण तासाभरातच रुद्र परत आला. त्यानं दार वाजवलं. कोण आहे? दामिनीनं विचारलं. मी. रुद्र नेहमीसारखाच फक्त एका अक्षरात बोलला. दामिनीनं दरवाजा उघडला आणि पुन्हा लगेच बंद केला आणि मनातच म्हणाली, हा कोण माणूस आहे? रुद्रचा आवाज काढून तो बोलला की काय माझ्याशी, असं तिला वाटलं. तो पुन्हा म्हणाला, अगं दार उघड, मीच आहे. आणि पुन्हा तिने हळूच दरवाजा उघडला आणि ती त्याला डोक्यापासून पायापर्यंत अगदी टक लावून निहाळायला लागली. हा तोच रुद्र आहे का, अशी तिला शंका आली. कारण रुद्रनं केस कट केले होते, दाढीसुद्धा कोरून आखीव रेखीव केली होती, पण थोडी थोडी ठेवली होती. पूर्वीसारखी जास्त वाढलेली नव्हती, पण हाताच्या शर्टच्या बाह्या मुडपलेल्याच होत्या. तिला तर विश्वासच बसत नव्हता की रुद्र इतका सुंदर आणि हँडसम दिसू शकतो. खरं तर तो उंच पुरा रंगानं गोरा गोमटा होता, नाकी डोळी छान होता, पण तिने त्याच्याकडे आधी नीट पाहिलंच नव्हतं. इतकं निरखून त्याचे वाढलेले केस आणि दाढी तिला अजिबात आवडत नव्हती. खूप अस्वच्छ आणि अजागळ वाटायचा त्याच्या रूमसारखा. आणि आता त्याला ती तशीच टक लावून बघताना रुद्रच स्वतःकडे पाहून लाजायला लागला आणि मनात म्हणाला, अशी काय बघते ही मला, आणि किती टक लावून. आता मुलगा असून मलाच लाज वाटायला लागली, तरीही बघायचं सोडत नाही. मग त्यानं थोडा घसा साफ करत तिचं लक्ष त्याच्यावरून हटवण्याचा प्रयत्न केला, पण काहीच उपयोग झाला नाही. ती तशीच बघत होती रोखून, पण रुद्र तिला बघत नव्हता. तो त्याची नजर चोरत होता. आता त्यानं तिच्यासमोर चुटकी वाजवली आणि हसून म्हणाला, येऊ का घरात? आणि ती गडबडली. आणि त्याची नजर टाळत ती हसून बाजूला सरकली, काहीच नाही बोलली आणि मंद मंद गालात हसत होती. हे असं का होतंय हे तिला कळत नव्हतं आणि सारखी सारखी चोरून त्याच्याकडे पाहायला लागली. तिचा जो नवरा होणारा होता रुद्र त्याच्यापेक्षा हँडसम दिसत होता. नकळत तिचं मन आता तुलना करायला लागलं आणि हे मला काय होतंय असं तिच्या मनात आलं. तिनं त्याचे सगळे विचार झटकून टाकण्याचा प्रयत्न करायला सुरुवात केली आणि तिला आता तरी सध्या यश आलं. आणि ती म्हणाली, तुला टीटीचं इंजेक्शन द्यायचं आहे, लक्षात आहे ना? आणि रुद्र म्हणाला, नको ना, खरंच मी आता बरा झालो आहे, बघ पट्टी पण नाही आता डोक्याला. ती म्हणाली, तरीही घ्यावंच लागेल. तो म्हणाला, ओके घेईन मी, असं तो तिला टाळण्यासाठी म्हणाला, पण तिला माहीत होतं तो घेणार नाही. ती म्हणाली, असं नाही, मी येणार तुझ्यासोबत आणि माझ्या देखत तू इंजेक्शन घ्यायचं. रुद्र मनात घाबरत म्हणाला, आफत की पुडिया, मला नाही घ्यायचं तर मी ही का जबरदस्ती करते माझ्यावर? स्वतःला माझी मालकीन समजते की काय? मी नाही म्हणजे नाहीच घेणार इंजेक्शन, काहीही झालं तरी. मग ती म्हणाली, चल आपण आत्ताच जाऊ दवाखान्यात. तो म्हणाला, नाही नको, मला नाही घ्यायचं इंजेक्शन. तू का माझ्या मागे लागत आहेस? तू तुझं बघ ना, आणि माझं काय करायचं ते मी बघून घेईन. असं म्हणून तो तिच्यावर ओरडला आणि ती नाराज झाली. आता ती गुपचूप एका कोपऱ्यात उभा राहिली. मग रुद्र तिला म्हणाला, तू जेवलीस का? आता ती काहीच बोलत नव्हती. रुद्र पुन्हा एकदा म्हणाला, आता बोल ना काहीतरी, काय झालं? जेवली नाहीस का अजून? मग दामिनीसुद्धा हळूच गाल फुगवून म्हणाली, मी जेवेन, नाहीतर तशीच उपाशी राहीन. तुला काय करायचं आहे? कशाला माझी चौकशी करतोस? आणि आता रुद्र थोडा चिडला आणि म्हणाला, लगेच चिट फॉर टॅट करायची गरज नाही, मला इंजेक्शनची खरंच भीती वाटते.
तशी तुला जेवणाची भीती वाटते का? ती म्हणाली, इंजेक्शन हे आपल्याला बरं करण्यासाठी असतं. वाईटातून काहीतरी चांगलं होत असतं, मग घ्यायला नको का? काही नाही होणार, मी आहे ना सोबत. रुद्र मनात म्हणाला, म्हणे मी आहे ना सोबत. नुसतं मी सोबत आहे असं म्हणून चालतं का? इथं टोचणार आहे मला. आणि मग आता दामिनी म्हणालीच, जोपर्यंत तू इंजेक्शन घेत नाहीस तोपर्यंत मीही खाणार नाही. रुद्रला तर तिचं वागणं पाहून जाम वैताग आला. ही काय जबरदस्ती यार. तो म्हणाला, ठीक आहे, बघू कुठपर्यंत उपाशी राहतेस, असं म्हणून तो बाहेर निघाला. इतक्यात दामिनी म्हणाली, आता कुठे निघालास? आणि रुद्र म्हणाला, आहे एक काम. दामिनी म्हणाली, तुझा फोन नंबर देशील का? म्हणजे असलेला बरा ना म्हणून. मग रुद्रनं तिला तिचा फोन नंबर विचारला. त्याच्या फोन नंबरवरून तिला मिस कॉल दिला आणि म्हणाला, माझा फोन नंबर सेव्ह कर आणि माझं नाव रुद्र आहे. काय आहे? रुद्र. फक्त तुला, तुझं या नावानं नंबर सेव्ह करू नकोस. आणि आता दामिनीसुद्धा म्हणाली, माझंही नाव दामिनी आहे. तुला, तुझं असं तुम्ही सेव्ह करू नकोस. आता दोघांनाही काय म्हणायचं होतं ते कळलं होतं. एकमेकांचं नाव अजिबात घेत नव्हते दोघेही. फक्त तुला एवढंच म्हणत होते. मग रुद्र बाहेर गेला. आता दुपारच्या 3 वाजत आल्या होत्या. दामिनी अजूनही उपाशीच होती. रुद्रनं विचार केला, मी इंजेक्शन नाही घेणार, बघूच कुठपर्यंत उपाशी राहील. आणि तो साधारण 5च्या दरम्यान घरी आला. दामिनी पुस्तक वाचत बसली होती. रुद्र आला आणि गुपचूप त्यानं जेवण पाहिलं तर सगळं होतं तसंच होतं. तो मनातच म्हणाला, काय हट्टी मुलगी आहे यार ही. मग तो तिला म्हणाला, तू का माझ्यासाठी उपाशी राहतेस? दामिनी म्हणाली, तुला काही फरक पडतो का मी उपाशी राहिले तर? फरक पडत असेल तर इंजेक्शन घ्यायला चल. आणि रुद्र म्हणाला, ओके बाई, ठीक आहे चल. असं म्हणून तो वैतागून बाहेर गेला आणि तिची वाट बघत बसला. ती साधारण 5 मिनिटांनी तयार होऊन बाहेर आली. मग दोघेही हॉस्पिटलमध्ये आले. रुद्र डॉक्टरांना म्हणत होता, कमीत कमी सुई टोचायची, कळलं? अजिबात जास्त आत घुसवायची नाही. डॉक्टर थोडेसे गालात हसले. त्यांचं ते राक्षसी आणि गूढ हास्य पाहून रुद्र आणखीनच घाबरला आणि म्हणाला, डॉक्टर तुम्ही हसताय का? म्हणजे नक्कीच तुम्ही मला जास्त टोचणार ना? दामिनी हळूच म्हणाली, तुझ्या बालिशपणावर हसतात ते. लहान आहेस का आता? किती वेगळं वाटतं बघ बरं. इतका मोठा मुलगा आणि घाबरतो इंजेक्शनला. लहान मुलंसुद्धा चॉकलेट दिले की हसत हसत इंजेक्शन घेतात आणि खुश होतात. आणि रुद्र तिला म्हणाला, चॉकलेट दिल्यावर खुश व्हायला मी लहान नाही. मग मला काय देशील इंजेक्शन घेतल्यावर? आणि आता दामिनी त्याची नजर टाळत होती. त्याला काय म्हणायचं होतं काय माहीत. बहुतेक वेगळंच काहीतरी म्हणायचं होतं, पण दामिनीला थोडंसं वेगळंच वाटलं आणि ती संकोचली. मग डॉक्टर जवळ आले तसा रुद्र खुर्चीतून उठला आणि दामिनी न डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, रुद्र हलू नकोस बरं, नाहीतर इंजेक्शन आउटला जाईल आणि मग फार त्रास होईल. असं ती पटकन फार हक्कानं त्याला रागवत म्हणाली. आणि रुद्रला तिच्या तोंडून त्याचं नाव ऐकून खूप बरं वाटलं. त्यानं 2 सेकंद तिच्याकडे पाहिलं. तिने त्याच्या खांद्याला पकडून खाली बसवला आणि त्याच्या शेजारी जाऊन उभा राहिली. डॉक्टरांनी त्याच्याकडे मोर्चा वळवला तसा रुद्र पुन्हा घाबरला. पुन्हा हालचाल करणार इतक्यात दामिनी म्हणाली, स्टॅच्यू. आणि रुद्र पुतळ्यासारखा उभा राहिला. डॉक्टरांनी इंजेक्शन त्याच्या दंडापर्यंत आणलं. रुद्र तिरक्या तिरक्या नजरेनं तिकडंच पाहत होता. आणि एकदाचं डॉक्टरांनी त्याला इंजेक्शन दिलं. रुद्रला खूप दुखायला लागलं आणि त्यानं जवळच उभ्या असलेल्या दामिनीचं मनगट खूप घट्ट पकडलं. आणि दामिनीने गच्च डोळे मिटले, कारण रुद्रने इतकं जोरात ते मनगट पकडलं होतं की जणू तो तिची हाडंच आता पिळत होता असं वाटत होतं. रुद्रला आता खूप दुखत होतं ते इंजेक्शन बाहेर काढेपर्यंत आणि त्यानं तिचा हात खूप घट्ट पकडला होता. आता त्या वेदना सहन न होऊन दामिनीने सुद्धा डोळे घट्ट मिटले होते. तिलाही फार वेदना होत होत्या रुद्रच्या अशा मनगट पकडण्यानं. काही क्षण असाच गेला आणि मग इंजेक्शन देऊन झालं. रुद्रनं तिचा हात सोडला आणि इंजेक्शन सोडू लागला. मग त्यानं तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं तर ती अजूनही तसेच डोळे घट्ट मिटून होती आणि तिच्या डोळ्यातून अश्रू आला होता.
तिला खूप वेदना होत होत्या. जणू रुद्रनं त्याच्या सगळ्या वेदना तिच्याकडे ट्रान्सफर केल्या होत्या आणि त्याच्या वेदना ती फील करत होती असं वाटत होतं. रुद्रला तर समजतच नव्हतं की तिला काय झालं आहे. त्यानं तिचं मनगट पकडलं होतं हे तो विसरला होता आणि मग त्याच्या लक्षात आलं. त्यानं पटकन तिचा हात हातात घेऊन पाहिलं तर तिच्या मनगटावर त्याच्या बोटांचे ठसे उमटले होते. तिने डोळे उघडले आणि समोर पाहिलं तर चक्क विशाल होता. रुद्रने तिचं घट्ट पकडलेलं मनगट आणि दामिनीला होत असलेल्या वेदना पाहून विशालला खूप राग आला होता रुद्रचा. आता दामिनी विशालकडे बघत आहे हे पाहून रुद्रनं सुद्धा विशालकडे पाहिलं. विशालच्या चेहऱ्यावर दुःख, राग, वेदना सगळंच दिसत होतं. तिच्या काळजीने आणि रुद्रच्या रागाने विशालच्या डोळ्यात आता पाणी जमा झालं होतं आणि रुद्रला फार बरं वाटलं त्याचा तो त्रास पाहून. आता तो इंजेक्शन घेतलेला हात चोळत होता आणि दामिनी विशालकडे फक्त पाहत होती आणि रुद्र विशालकडे तिरका बघत गालामध्ये हसतच बाहेर निघून गेला. दामिनी म्हणाली, दादा तू इथे परत का आलास? तुला सांगितलं होतं ना तू येऊ नकोस. विशाल आता वर्दीमध्ये होता आणि म्हणाला, मी माझी ड्युटी करायला आलो आहे, तुला भेटायला आलो नाही. खरं तर विशालला आणखीन एका चोरीची चौकशी करायची होती आणि या एरियात दुसऱ्या कोणालाही पाठवू शकला असता तो, पण इथं दामिनी आहे म्हणूनच तो मुद्दाम आला होता स्वतः. मग दामिनी म्हणाली, कसा आहेस? विशाल म्हणाला, मी कसा आहे ते सोड, पण तू कशी आहेस हे दिसतंय मला. आता तिथे डॉक्टर होते त्यामुळे बोलायला संकोच करत होते दोघं आणि बाहेरून रुद्र फार हक्कानं म्हणाला, तेही थोडा चिडून, दामिनी पटकन चल, मी वाट पाहतोय केव्हाची. आणि आता रुद्रनं पहिल्यांदाच तिला दामिनी अशी हाक मारली होती आणि तीही इतक्या हक्कानं. आणि दामिनी मागचा पुढचा विचार न करता विशालचा निरोपही न घेता लगेच बाहेर पडली. तिला त्याची हक्काची हाक आवडली होती आणि विशालला वाटलं की ती आता घाबरून अशी गेली की काय, म्हणजे त्याची इतकी दहशत आहे तिच्यावर. मी त्याला अजिबात सोडणार नाही, फक्त एका संधीची वाट पाहतोय. इकडे दामिनी त्याच्या घरातून बाहेर पडली आणि त्याची उलटी गिनती सुरू झाली असंच समजायचं. आणि आता रुद्रनं मेडिकलमधून फर्स्ट एड बॉक्स घेतला. घरी गेल्यावर तो फक्त तिच्या मनगटाकडे पाहत होता. तिचं मनगट अजूनही लालच होतं आणि रुद्र म्हणाला, हे मलम घे आणि मनगटावर लाव. दामिनी म्हणाली, अरे नाही काही होणार, फक्त हातच तर पकडला होता. असं म्हणत म्हणत तिची कामं चालू होती, पण अजूनही तिचं मनगटाचं हाड दुखतच होतं. मग रुद्रनं पुन्हा तिचा हात पकडून तिला खाली बसवली आणि तिच्या मनगटाला स्वतः मलम लावू लागला. आणि आता ती रुद्रला खूप जवळून पाहत होती. त्याचं सगळं लक्ष तिला मलम लावण्यावर होतं आणि ती मात्र एकटक त्याच्या सुंदर हँडसम राजबिंड्या चेहऱ्याकडे पाहत होती. आणि क्षणभर तिला कसं तरीच झालं आणि त्यात त्याचा स्पर्श तिला होत होता आणि तिला इथे आल्यापासून त्याचे झालेले 2-3 स्पर्श आठवले. तिनं पटकन तिचं मनगट त्याच्या हातातून हिसकावून घेतलं आणि म्हणाली, करते, राहू दे, माझी मी लावीन. रुद्र म्हणाला, अगं झालं, थोडंसंच राहिलं. असं म्हणत त्यानं पुन्हा तिचा हात हातात घेतला. दामिनी आता त्याच्याकडे बघतच नव्हती, पण ती मनातून मात्र त्याच्याचकडे बघत होती. आणि रुद्रनं अचानक तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं. डोळे झाकून बसलेली दामिनी मूर्तीसारखी सुंदर दिसत होती. कोणी इतकं सुंदर कसं असू शकतं हेच रुद्रला समजत नव्हतं. आता त्याचा मलम लावणारा हात तिच्या तळहातांवर अलगद फिरू लागला त्याच्याही नकळत, आणि तिच्या शरीरात सतारीच्या तारा छेडाव्यात तशी कंपनं निर्माण व्हायला लागली आणि दामिनी खूप रोमांचित व्हायला लागली. तिचे डोळे पापणीच्या आडून हलत होते आणि इतक्यात दारावर थाप पडली. तसे दोघेही भानावर आले. दामिनी चटकन उठून त्याच्यापासून दूर गेली. रुद्रसुद्धा गडबडला आणि त्यानं दरवाजा उघडला. शांता मावशी आल्या होत्या. त्या म्हणाल्या, रुद्र, अरे पोलीस आले होते आणि पंकजला घेऊन गेले. पंकज शांता मावशींचा मुलगा कॉलेजला होता. शांता मावशी रडत होत्या. रुद्र म्हणाला, मावशी, पण त्याला का घेऊन गेले पोलीस? शांता मावशी म्हणाल्या, काय माहीत रे, कुठल्या तरी चोरीच्या गुन्ह्यात त्याचा हात आहे असं म्हणणं आहे त्यांचं. पंकज असा नाही, तू ओळखतोस ना त्याला, खूप मारतच घेऊन गेले रे त्याला. आणि आता रुद्रला अग्निहोत्रीचा राग आला. रुद्रचा राग बहुतेक त्यानं पंकजवर काढला होता. मग रुद्र म्हणाला, मावशी तू घाबरू नकोस, मी जातो पोलीस स्टेशनला आणि काय आहे ते बघतो. आणि रुद्र तसाच निघून गेला.
दामिनीने मावशींना पाणी दिलं आणि सावरलं. ती त्यांना धीर देत म्हणाली, मावशी, त्याला काही नाही होणार. शांता मावशी म्हणाल्या, तो इन्स्पेक्टर फारच रागीट वाटला गं. जेलमध्ये जाऊन त्याला आणखीन मारलं तर? कोवळा आहे ग पंकज माझा. आता दामिनीला सुद्धा वाटलं की दादा सगळा राग त्याच्यावर काढतोय. दामिनी म्हणाली, मावशी, पंकज लगेच सुटेल, अजिबात काळजी करू नका. आता मावशी थोड्या शांत झाल्या आणि त्यांची नजर त्या रूमवरून फिरली आणि त्या फार कौतुकाने म्हणाल्या, अगं बाई, इथं तर अख्खा संसारच थाटलाय की. तुम्ही दोघेही खूप संसारिक दिसता बरं का. हे ऐकून दामिनी थोडीशी हसली आणि शांता मावशी म्हणाल्या, हे सगळं रुद्रनं आणलं? दामिनी म्हणाली, हो. मग त्याचं कौतुक करतच शांता मावशी म्हणाल्या, खूप प्रापंचिक आहे तो. मला विश्वास बसत नाही की त्यानं हे सगळं केलं. आता त्याला एक छान समजूतदार बायको मिळाली की त्याचं कुटुंब पूर्ण होईल. आता सगळ्यांची इतकी काळजी घेतो, मग त्याच्या बायकोला तर काटासुद्धा टोचू देणार नाही. आणि असं बोलताना त्यांनी दामिनीच्या तोंडाकडे पाहिलं. आता दामिनी खाली पाहत होती, संकोच करून. मग मावशी गेल्या आणि दामिनीनं विशालला फोन लावला आणि म्हणाली, दादा, तू आता कोणाला पकडून नेलं? विशाल म्हणाला, त्याच्याशी तुला काय करायचं आहे? दामिनी म्हणाली, दादा, त्या मुलानं काहीच नाही केलं. तो खूप चांगल्या घरातला आहे. विशाल म्हणाला, आजकाल तुला गुन्हेगारसुद्धा चांगलेच वाटू लागले आहेत, कारण तू त्यांच्यात जाऊन राहिलीस ना. दामिनी म्हणाली, दादा, तसं नाही, पण तू नीट चौकशी करून निर्णय घे, असं मला म्हणायचं होतं. उगीचच कोणाचाही राग कोणावर काढू नकोस. विशाल चिडून म्हणाला, असं का? आता तू मला माझी ड्युटी शिकवशील का? ती म्हणाली, दादा, पंकजला रात्रभर जेलमध्ये नको ठेवू प्लीज. त्याच्या मनावर खूप वाईट परिणाम होतील आणि कायद्यावरचा विश्वास उडेल. विशाल म्हणाला, आता तू वकिलासारखी बोलू नकोस आणि चुकीच्या माणसांची साथ देऊ नकोस. दामिनी म्हणाली, वकीलच आहे मी आणि कोणावरही अन्याय होणार नाही हे पाहणं माझं काम आहे. कायद्याचं उल्लंघन आणि कायद्याचा गैरवापर हे तुम्ही पोलीस पहा, पण तुम्ही केलेलं कृत्य योग्य की अयोग्य हे तुम्ही ठरवू नका, न्यायदेवतेला ठरवू द्या. आणि विशाल चिडून म्हणाला, मीही तेच म्हणतोय. भेटूया ना कोर्टात, मग बघू कोण खरं आणि कोण खोटं. विशाल आता चिडला. दामिनी आता एका वकिलासारखी त्याच्याशी भांडत होती. पोलीस आणि वकिलाचं नातंच असतं असंच, उंदरा मांजरासारखं. पोलिसांनी गुन्हेगार खूप आटापिटा करून पकडायचा आणि वकिलांनी त्यांच्या सगळ्या मेहनतीवर पाणी फिरवून तो अलगद सोडवून घ्यायचा. आणि विशाल शेवटचं म्हणाला, दामिनी, तू अजून वकील झालेली नाहीस, त्याला वेळ आहे. तोपर्यंत माझ्या कामात ढवळाढवळ करू नकोस. आणि आता दामिनीसुद्धा चिडली आणि म्हणाली, काहीही झालं तरी मी पंकजला आजची रात्र तिथं राहू देणार नाही. पण आता संध्याकाळ झाली होती आणि सकाळशिवाय काहीच होणार नव्हतं आणि तिनंही फोन ठेवून दिला. आणि इतक्यात पोलीस स्टेशनसमोर रुद्र दिसला. विशालनं लगेच ओळखलं की तो का आला असेल. दामिनीसुद्धा रुद्रची बाजू घेऊन अशीच भांडत होती विशालला. आणि आता भविष्यात सुद्धा काय होईल याची थोडी थोडी भणक विशालला लागली होतीच. विशालचा राग आणखीनच वाढला रुद्रला पाहून. दामिनी जिथं प्रॅक्टिस करत होती तिच्या वकिलांना फोन केला, सगळं समजावून घेतलं आणि पुढे काय करायचं तेही समजून घेतलं. आणि आता रुद्र पोलीस स्टेशनमध्ये आला, तो एका माणसाला घेऊनच. आणि विशालच्या पायावर त्याचं डोकं आपटत म्हणाला, हा घ्या तुमचा खरा गुन्हेगार. चोर सोडून संन्याशाला फाशी देणं हा धंदाच आहे तुमच्या पोलीस खात्याचा. विशाल चिडून त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, नीट बोल. मग रुद्रसुद्धा तितकंच चिडून त्याच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाला, मग आधी नीट चौकशी करून कारवाई करायला शिका. तुम्हाला हवा असलेला पंकज हा आहे, तो पंकज वेगळा आहे. जो तुम्ही पकडलाय तो पंकज मोघे आणि ज्याची तुम्हाला भणक लागली होती तो पंकज मोरे. कळलं? आता पटकन त्याला सोडा. आणि आता विशाल थोडा विचार करायला लागला आणि खरंच त्याच्याकडून रागाच्या भरात चूक झाली होती. त्यानं चुकीच्या पंकजला उचलला होता, कारण विशालच्या पायात असलेल्या पंकजनं पोपटासारखं सगळं कबूल केलं होतं की चोरी त्यानंच केली आहे. रुद्रन आता त्याला बरंच बदडलेलं दिसत होतं.
आणि विशालच्या त्याची चूक लक्षात आली. तो गुपचूप म्हणाला, पाटील सोडा त्याला. पंकज आला आणि रुद्रला त्यानं मिठी मारली आणि रडायला लागला. घाबरला होता मुलगा. विशालचे 2-4 जोरदार फटके त्याला पडले होते. आणि निघताना रुद्र म्हणाला, इन्स्पेक्टर, चूक झाल्यावर माफी मागायची असते, इतकं पण कळत नाही का? तुमच्या पोलीस खात्यात फक्त डोळे झाकून कारवाई करायला शिकवतात. आणि विशाल रुद्रकडे पाहून रागात म्हणाला, म्हणजे तुला म्हणायचं आहे की मी माफी मागावी या मुलाची? तुला कळतंय का तू काय म्हणतोयस? रुद्र म्हणाला, चांगलंच कळतंय. माफी नाही मागितलंस तर त्याचे परिणामही भोगायला लागतील. आता विशाल चिडून म्हणाला, हा आमच्या ड्युटीचा भाग आहे. त्याला लॉकअपमधून सोडला हेच नशीब समज, नाहीतर सकाळपर्यंत सोडला नसता. मी बरंच काही करू शकतो, कळलं? टाकू का त्याला आत पुन्हा लॉकअपमध्ये? रुद्र चिडून म्हणाला, अग्निहोत्री, तू कायद्याचा आणि तुझ्या अधिकाराचा गैरवापर करतोस आणि कायद्याचा रक्षक आहेस म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेतोस का? हीच का तुझी ड्युटी आणि हाच का तुझा प्रामाणिकपणा? विशालला आता खूप राग आला होता आणि तो म्हणाला, पाटील, या पोऱ्याला आत टाका आणि रात्रभर सोडू नका. आणि रुद्रकडे बघत म्हणाला, एकेकाची मस्ती जिरेपर्यंत सोडू नका. तसा पाटील कॉन्स्टेबलनं पंकजच्या हाताला पकडलं आणि रुद्रनं सुद्धा फार रागात पाटील कॉन्स्टेबलच्या हाताला पकडलं आणि त्याने खूप रागात विशालकडे पाहिलं.